का ते घरी बसून बघा. चला ठीक आहे. काय रोल करायचं? चला, सर्व पत्रकारांचं मी स्वागत करतो. आपल्या सगळ्यांचे नियमित पूर्वी संपर्क असणारे पण आता जबाबदारी खूप वाढली आहे असे माननीय विनोदजी तावडे, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस, जे पूर्वी नियमितपणे आपण रेग्युलर बोलायचो, भेटायचो, आज खूप दिवसानंतर आपल्या सगळ्यांच्या संपर्क बोलायला आले. आज त्यांची पत्रकार परिषद आहे दिल्लीत. अनेक जबाबदारी त्यांच्याकडे आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेला त्यांनी सुरुवात करावी अशी मला विनंती. काही वेळापूर्वीच राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जगत प्रकाश नड्डाजींनी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता वाकून जा परत घेतो काय काळजी च्या अध्यक्षपदी पूर्व मंत्री भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस, विधान परिषद सदस्य, ओबीसी नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रदेश अध्यक्षपदी घोषणा केली. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदी पूर्व मंत्री, पूर्व भाजपा मुंबईचे अध्यक्ष, विधिमंडळात पक्षाचे असणारे मुख्य प्रतोद ॲडव्होकेट आशिष, येत्या काही महिन्यात होणाऱ्या ही बदलत्या राजकीय आणि अशा वेळी आशिष शेलार यांच्यासारखा अनुभवी, ज्यांनी 35 वरना 82 नगरसेवक ज्यांच्या अध्यक्षतेखाली भाजपचे मुंबई महापालिकेत निवडून आले, अशा कार्यकर्त्याची निवड होणं मी शुभेच्छा व्यक्त करतो. भारतीय जनता पक्षाने देशभरामध्ये हर घर तिरंगा एक मोठं अभियान, अय्यराजी एक मोठं अभियान, तिरंगा अभियान उचललंय. शहरी भागात, शहरातील झोपडपट्टींमध्ये पासून ते खेड्यावर अभियानाच्या विषयात उत्साह दिसतो. झेंडे लोक मागतायत, कमी पडतायत. तिथल्या घंटाघरच्या इथे तिरंगा, घंटाघरची तिथे 75 अमृत हे आहे. आणि देशात कोणकोणत्या क्षेत्रामध्ये भारत प्रत्येक क्षेत्रामध्ये कसा असेल, कसा असला पाहिजे आणि जगात श्रेष्ठ कसा भारत ठरला पाहिजे, या दृष्टीने नियोजन हे या हर घर तिरंगाच्या अभियानातून प्रत्येक मना 2 दिवस देशामध्ये प्रभात फेरी निघून रघुपती राघव राजाराम आणि वंदे मातरम असं भजन आणि हे राष्ट्रगान म्हणत जवळजवळ प्रत्येक मंडलापर्यंत अशा प्रभात फेऱ्यांचं आयोजन केलं गेलं. युवकांच्या बाईक रॅली, सायकल रॅली, काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन या हर घर तिरंगा
अभियानांतर्गत केलं जात आहे. स्वतः माननीय राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डाजी आणि आदरणीय गृहमंत्री अमित शहाजी या सगळ्या अभियानाचा प्रत्येक राज्याबरोबर आढावा घेत आहेत आणि यामध्ये कोणतंही गाव, कोणतंही नगर या तिरंगा हर घर तिरंगा अभियानापासून लांब राहू नये. सगळे त्यात सहभागी झाले आहेत, सगळ्यांना त्यात सहभागी संधी मिळाली आहे. असं अतिशय चांगलं नियोजन सरकारच्या वतीने, पक्ष म्हणून तर भारतीय जनता पक्ष यात करतो, याच्यावर बाकीही पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने यात सहभागी होत आहेत. आम्ही हर घर तिरंगा म्हणतो, तर काही जण हर हात तिरंगा म्हणतात. पण तिरंगा हा प्रत्येकाला घ्यावा लागतो आहे. टीका करणारे म्हणतात की हर घर तिरंगा आहे, पण घरच कुठे आहे. माझा प्रश्न आहे की घर कुठे हा 2014ला सत्तेत आलेल्यांना विचारण्याच्या आधी जे इतके वर्ष होते त्यांना विचारलं तर बरं होईल. पण तरीसुद्धा 2014 नंतर 2,53,19,705 प्रधानमंत्री आवासमधना घरं दिली गेली. ही आज सकाळची आकडेवारी आहे. मी ट्रान्सफॉर्म इंडियाच्या वेबसाईटवर ही आकडेवारी मिळते, ती आपणही पाहू शकता. 2,53,19,705 एवढे घरं ही 2014 नंतर इतक्या लोकांना, कुटुंबांना घरं मिळाली आहेत. त्यामुळे मीडियामध्ये, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये, सोशल मीडियामध्ये हा जो प्रश्न विचारणारी लोक आहेत, त्यांनी हा प्रश्न एका घराण्याकडे सत्ता इतके वर्ष होती त्यांना जर विचारला, त्यांना टॅग करून विचारला, तर मला असं वाटतं की अधिक संयुक्तिक होईल. हर घर तिरंगा अभियान हा कुठल्या पक्षाचा कार्यक्रम नाही, हा कुठल्या एका व्यक्तीचा कार्यक्रम नाही, तर खऱ्या अर्थाने प्रत्येक देशवासी, देशभक्त नागरिकाला जर आपल्या सुरक्षेसाठी सीमेवर किंवा सीमेच्या आत ज्या सैनिकांनी बलिदान दिलं त्यांना जर श्रद्धांजली अर्पित करायची असेल, तर हा तिरंगा 3 दिवस आपल्या घरात लावा, असं साधं आवाहन आज अनेक जण करतायत. अनेक सेलिब्रिटीज या अभियानात सहभागी झाले आहेत. विविध क्षेत्रातले सामाजिक कार्यकर्ते, पद्म पुरस्कार विजेते, खेळाडू, शाळांतली लहान मुलं या सगळ्या आणि जो देशामध्ये जे एक तिरंगामय माहोल असायला पाहिजे ते दिसायला मिळतं आहे. केवळ सकाळचा एक औपचारिक 15 ऑगस्टचा कार्यक्रम न करता 3 दिवस केंद्र सरकारच्या वतीने हाती घेण्यात आलं आहे आणि जवळजवळ गेले वर्षभर याची तयारी मध्ये एखाद्या वर्तमानपत्राला बातमी आली की 15 दिवसापूर्वी काम मिळालं खादी मंडळाला, त्यांनी घेतलं नाही. तर खादी मंडळ असेल, बाकी हँडलूम्स असतील, बाकीचं असतील, याच्या वर्षभरापूर्वीपासूनच्या ऑर्डर गेल्या आहेत. त्यामुळे 15 दिवसापूर्वी असं काही कोणाला काम दिलं नाही आहे. जर नॅशनल फ्लॅग कोड ऑफ कंडक्टची दुरुस्ती पाहिली आपण, ज्याला संसदेची मान्यता घ्यावी लागते, ती कधी केली आहे? ती वर्षभरापूर्वी केली आहे. तर तिथपासून याची योजना चालू होती. अभियान कुठल्या पार्टीचं नाही, कुठल्या व्यक्तीचं नाही, कुठल्या सरकारचं नाही, तर हे देशाचं आहे. त्या देशासाठी अनेकांनी बलिदान दिले, त्या देशासाठी, देशाचं नाम कमावायला अनेकांनी अनेक गोष्टी केल्यात. त्या आपल्या देशाचा, आपला जो अभिमान आहे तो या एका कृतीतनं आपण सगळेजण मिळून एकत्र व्यक्त करूया, एवढंच आवाहन या निमित्ताने करेल. हर घर तिरंगावर जर काही प्रश्न असेल तर आधी विचारा, काही नसतील तर नंतर पाड़ों पर
बस्तियों पर यह अभियान सफल होते हुए हम देख रहे हैं। जिस कश्मीर के लाल चौक में वहां तिरंगा फहराना कुछ साल पहले मुश्किल था, वहां का घंटाघर अभी तिरंगा से सजा हुआ है। कश्मीर घाटी में भी तिरंगा फहराया जा रहा है, हर झुग्गी झोपड़ी में तिरंगा फहराया जाएगा और शुरू करने का यह अभियान है। और आदरणीय प्रधानमंत्री जी के आह्वान पर, उनके नेतृत्व में इस प्रकार के उपक्रम पूरे देश में शुरू हो रहे हैं। गरीब हो, अमीर हो, सेलिब्रिटी हो, सामान्य हो, पद्म पुरस्कार विजेते हो, सब इसमें एक उत्साह से सहभागी हो रहे हैं। जिस भारतीय को लगता है कि मेरे लिए सीमा पर या सीमा के अंदर, बॉर्डर पर या बॉर्डर के अंदर जवान मेरे देश की, मेरी सुरक्षा। 14 में आदरणीय प्रधानमंत्री जी मोदी जी बनने के बाद 2014 से लेकर आज तक 2,53,19,705 घर प्रधानमंत्री आवास योजना में बने। मुझे लगता है कि ये तिरंगा अभियान किसी व्यक्ति का नहीं, किसी पार्टी का नहीं, ये देश का है और हम सब उसमें उत्साह से सम्मिलित हो, यही मेरा सबको आह्वान है। चंद्रशेखर बावनकुळे जी का प्रदेश अध्यक्ष के लिए नियुक्ति घोषित की है और साथ ही भाजपा मुंबई अध्यक्ष पद पर पूर्व मंत्री, पूर्व भाजपा अध्यक्ष, पार्टी के चीफ व्हिप एडवोकेट आशीष शेलार जी की नियुक्ति मुंबई अध्यक्ष के लिए घोषित की है। मुंबई महापालिका चुनाव ये भाजपा के लिए अहम है। जो राजनीतिक गति लिए भाजपा मुंबई के अध्यक्ष के नाते नेतृत्व किया था, उन पर यह जिम्मेवारी सौंपी गई है और मुझे विश्वास है कि आशीष शेलार इस जिम्मेवारी पर खरे उतरेंगे। केंद्रीय नेताओं की जो अपेक्षा है उस पर वो सफलतापूर्वक खरे उतरेंगे, ऐसा मेरा विश्वास है। सहकारी पंकजा मुंडे यांनी एक विधान केलेलं आहे की माझी तो गिरीश महाजन जी को पता है, तो उनको पूछना चाहिए। सही समय पे सही बात मैं कहता हूँ। सर, देश में आपने घर घर तिरंगा का जो अभियान है वो क्वार्टर के तिरंगे होने चाहिए, आपको चाइना से इंपोर्टेड तिरंगे आ रहे हैं, ऐसा कांग्रेस का। नाना पटोले जी के आरोप पहले कुछ होते हैं, बाद में कुछ चेंज होते हैं। ये आपने शिवसेना के बारे में देखा होगा, ज़्यादा सीरियसली लेने की जरूरत नहीं है। पॉलिस्टर के भी चलेगी ऐसा है कि सीरियस है तो सागर 2019ला डॉक्टर बावनकुळे यांचं विदर्भामधून तिकीट कापलं होतं, कालांतराने ओबीसी वोट बँक भाजपचा सगळ्यात मोठा मतदार मानला जातो, तो कुठेतरी हातचा निकटताना दिसत आहे। ते करेक्शन चेंज करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला गेलाय का? प्रत्येक गोष्टीत काही त्यावेळी मग काही चूक, तुम्ही म्हणा त्यांचं मंत्रिपदाचं तिकीट कापलं। शेवटी काही योजना असतात, त्या योजनेने पक्ष पुढे जात असतो आणि जे आपण पाहतोय ते यशस्वीपणे पुढे जात असतो। त्यामुळे नेतृत्व असतो। भाजपवर तिकीट कापल्याचा फायदाच होतो असं मी ज्या प्रभारी म्हणून गेलो तर मला हरियाणातले प्रभारी कसे कसे मग कुठे कुठे काय काय झाले याची यादी वाचून दाखवली, तर त्याचवेळी त्यांना मी कुठे काय काय नाही झाले याची यादी वाचून दाखवली होती। सर, आशीष जी ने जब 82 सीटें जिता के लाए उस समय आपका भी योगदान बहुत था मुंबई। ऐसा कि मुंबई अध्यक्ष का सबको पुनर्वसन किया जब सुबह है जिनके टिकट काटे गए, आपके दिल्ली पहुंच गए। प्रकाश मेहता जी जो है इस पूरे जो है खेल में हो गए हैं। आप वापस राजपुरोहित का नाम भूल रहे हैं। ऐसा नहीं चलेगा, पार्टी से ऐसा नहीं। आप घाटकों पर रहते हैं क्या? वाह रे वाह। पुढे पंकजा मुंडे ओबीसीचा एवढा मोठा चेहरा आहे, ते सुद्धा म्हणतात की मी पात्र नसेल म्हणून कदाचित ना दिला असेल, जेव्हा त्याचं म्हणतात ते मी हरकत व्यक्त करताच दिसतोय, नाराजी दिसते पक्ष त्यांना एक मोठं चॅलेंजिंग काम आणि तिथे ज्या पद्धतीने मध्ये पोटनिवडणुका झाल्या तिथे पंकजाताई ठाण मांडून बसल्या होत्या, पक्षाने ते विजयी केलेला आहे।
कडे मोठी जबाबदारी आहे. खडसेंनी पण